नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं द मराठी शिवण क्लास वंदना फॅशनमध्ये। आपण आज कुठलंही गणित न करता फक्त एक साईडचं माप काढून परफेक्ट ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं ते बघूयात। तर नेहमी प्रश्न पडतो की साईज कशी मोजायची। फक्त आपण साईज न मोजता कुठलाही साईजचा ब्लाऊज असू द्या तुम्ही फक्त एकच साईजचं माप घेऊन आपण परफेक्ट ब्लाऊज तयार करू शकतो। जास्त माप न घेता, जास्त गणित न करता, जास्त कुठलेही आकडेमोड न करता परफेक्ट पद्धतीने आपण कटोरी ब्लाऊजचं आज कटिंग बघायचं आहे। किती साईजचा ब्लाऊज आहे तेही मी तुम्हाला सांगणार आहे आणि फक्त एक साईजचं माप काढायचं आणि पूर्ण ब्लाऊज आपण कटिंग करायचं आहे। त्यासाठी तुम्हाला फक्त व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवातीला ब्लाऊज आहे तो आपण असा सरळ ठेवून घेतलेला आहे। उंची आहे ती नेहमी अशा पद्धतीने मोजायची आहे, पाठीमागच्या भागाने मोजायची आहे उंची। घडी केली तरी चालेल किंवा ब्लाऊज आपला व्यवस्थित केला तरीही चालतो। अशा पद्धतीने ब्लाऊज करून घ्यायचा आहे आणि ब्लाऊज असा व्यवस्थित करून घ्यायचा, ओढून घ्यायचा आहे थोडासा, म्हणजे आपली उंची जी आहे ती बरोबर येईल। आणि असा ब्लाऊज ठेवल्यानंतर वरती शोल्डरपासून कमरेपर्यंत जेवढं अंतर येईल तेवढं तुम्हाला इथं घ्यायचं आहे। तर बघा, हे अंतर आपलं 13 इंच आहे। यामध्ये आपल्याला 1 इंच मिक्स करायचं आहे, म्हणजे आपली उंची आहे ती 13 + 1 बरोबर 14 इंच आपली इथं उंची आहे। आता 14 इंच उंची झाल्याच्या नंतर आता आपल्याला छातीचा चौथा भाग कसा मोजायचा, फक्त एकच माप काढून आपण कुठल्याही साईजचा ब्लाऊज कसा कट करू शकतो ते बघूयात। आता हे माप आहे ते आपण हे घ्यायचं आहे अगोदर। तर हे बघा, आपण असं माप घ्यायचं आहे। आता बघा, आपण हे हुकाचं जे पहिलं जे हुक आहे इथपासून काखेपर्यंत आपल्याला मोजून घ्यायचं आहे। आपलं अंतर किती आहे, ब्लाऊज आपला जो आहे तो थोडासा आपल्याला ओढून घ्यायचा आहे, म्हणजे आपलं माप जे आहे ते परफेक्ट येतं। आता बघा, इथून आपल्याला इथपर्यंत किती आहे ते बघायचं आहे। असा ब्लाऊज ओढायचा आणि मग ब्लाऊज ओढायचा, कारण गोळा वगैरे झालेला असतो त्यामुळे ब्लाऊज ओढून बघायचं आहे आपल्याला। तर हे आपलं अंतर आहे ते 9.5ला एकच लाईन कमी आहे। मग आपला ब्लाऊज आपण हा 38 साईजचा आहे असं समजायचं आहे। एक लाईन काही फरक पडत नाही, 38 साईजचा ब्लाऊज आहे। फक्त एकच माप टाकायचं आहे, साईज कुठली हेही बघायचं नाही। आता आपण हे किती आलेलं आहे अंतर 9.5 इंच। तर ह्यामध्ये आपण फक्त शिलाई मार्जिन 1.5 इंच मिक्स करायचं आहे। फक्त एकच साईडचं माप घ्यायचं आहे। तर हे माप आहे आपलं 9.5 अधिक ह्यामध्ये आपण शिलाई मार्जिन आहे ते 1.5 इंच मिक्स करतो। तर आपण पेपरवरती माप टाकताना 9.5 अधिक 1.5 बरोबर 9.5 10 आणि आपण इथं 11 इंच छातीचा चौथा भाग आहे, म्हणजे जी घडी जी टाकतो ती आपण 11 इंचाची घडी टाकून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीचं हे आपलं माप आहे। तर आता बघा, आपण इथं ब्लाऊजचं आपल्याला काय करायचं आहे, शोल्डर किती आहे बघून घ्यायचं आहे। तर शोल्डर जे आहे ते आपलं ब्लाऊजचं आहे ते तयार शोल्डर आहे ते आपलं 2.25 इंच आहे। मग आपण इथं 3.25 इंच घ्यायचं आहे। अशा पद्धतीनं शोल्डरमध्ये आपण अर्धा इंच मिक्स करतो। आपण शोल्डर किती घेणार आहोत, 3.25 इंच, 3.25। आता आपल्याला मुंडा बघायचा आहे। मुंडा आहे तो आपल्याला असा मोजून घ्यायचा आहे। टेप ब्लाऊज सरळ ठेवायचा आणि टेप जो आहे तो आपल्याला असा सरळ धरून अशा पद्धतीनं हे जे अंतर तुमचं जितकं येईल तितकं तुम्हाला घ्यायचं आहे। 5 आलेलं आहे तर आपण इथं 5.5 इंच घ्यायचं आहे। तर तुम्ही म्हणता आता 36 साईजचा 38 साईजच्या ब्लाऊजला आपण मुंडा नेहमी 6 इंच 6.25 इंच घेतो। तर प्रत्येकाच्या ब्लाऊजच्या मापानुसार ब्लाऊजच्या मापानुसार उंची कमी जास्त असते, त्यामुळं हा ब्लाऊज कस्टमरला आपल्या परफेक्ट येतो। त्यामुळे ह्या ब्लाऊजचा मुंडा आपण घेतलेला आहे 6 इंच आपण माप टाकणार आहोत। मुंडेचं माप आहे ते 6 इंच टाकायचं आहे आपल्याला। आता समोरचा गळा बघायचा आहे। तर समोरचा गळा आपण अशा पद्धतीनं बघून घ्यायचा आहे। 5.5 समोरचा गळा आहे तयार। आपण अर्धा इंच मार्जिन घ्यायचं आहे, म्हणजे 6 इंच घ्यायचं आहे। आता हे आपण माप पेपरवरती टाकायचं आहे। बाहीचं माप आपण ज्यावेळेस बाही कटिंग करू त्यावेळेस बघूया। तर आता आपण सुरुवातीला काय करायचं आहे, उंची टाकून घ्यायची आहे। तर उंची किती आहे आपली 13 + 1 बरोबर 14 इंच। मग सुरुवातीला आपण इथं 14 इंच उंची घ्यायची आहे। 14 इंच आपण इथं उंची घ्यायची आहे। 14 इंच उंची घेतल्याच्या नंतर आता आपल्याला पुढच्याही बाजूला 14 इंच उंची टाकून घ्यायची आहे आणि आपल्याला हा बॉक्स आहे तो पूर्ण 14 इंचाचा करून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला मापात टाकता येतं व्यवस्थित।
आता बघा आपण हे माप टाकल्याच्या नंतर उरलेला एक्स्ट्राचा जो पेपर आहे तो आपण कट करूया, म्हणजे आपल्याला माप टाकायला सोपं पडतं. हे माप लिहिलेलं आहे आपण हे त्यावरती तर साईडला ठेवू, म्हणजे आपल्या समोर ठेवून घेऊ. आता हे झालेलं आहे आपला चौकोनी बॉक्स तयार. आता आपल्याला 38 साईजचा ब्लाऊज आहे, गळा रुंदी आहे ते आपल्याला इथं 2.5 इंच घ्यायचे आहे. 2.5 इंच गळा रुंदी घेतलेली आहे. शोल्डर आहे ते आपण 3.25 इंच घ्यायचं आहे. ज्या ठिकाणी आपला समोरील गळा रुंदी घेतलेली आहे तिथं आपल्याला समोरचा गळा घ्यायचा आहे 6 इंच. आता आपण हा समोरचा गळा घेतलेला आहे, इथं आपण समोरच्या गळ्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे व्यवस्थित असा. हा समोरचा गोलाकार देऊन झालेला आहे. समोरचा गोलाकार दिल्यानंतर आता मुंडा घ्यायचा आहे आपल्याला 6 इंच. 6 इंच मुंडा घेतल्याच्या नंतर इथंही आपलं बरोबर 3.25 इंच अंतर आहे का बघूनच मग मार्किंग करायची. वरती आणि खालती आपलं मुंडा जो आहे तो आपल्याला तेवढाच घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला इथं छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिन घ्यायचा आहे. तर बघा छातीचा चौथा भाग किती आहे आपला 9.5 इंच छातीचा चौथा भाग आहे आपला आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. अशा पद्धतीने आपण हे माप घेतलेलं आहे. तर बघा आपला ब्लाऊजचा मुंडा तुम्ही म्हणताल 5 तयार आलं तर अर्धा इंच मिक्स केलं 5.5 आलेला आहे. मग तुम्ही 6 का घेतलं तर आपण 38 साईजच्या ब्लाऊजसाठी साईजनुसार मुंडा आहे तो 6 इंच घेत असतो. तो ब्लाऊज कस्टमरला व्यवस्थित येत असेल तर तो माप घ्या. कस्टमरला ब्लाऊजमध्ये मुंड्यामध्ये जर काही प्रॉब्लेम येत असेल तर आपण मुंडा किती घ्यायचा आहे 6 इंच. तो पॉईंट तुम्हाला मी इथं क्लिअर केलेला आहे. तयार मुंडा आहे आपला ब्लाऊजचा 5.5 अधिक अर्धा इंच मिक्स केलं 6 इंच. पण तो ब्लाऊज त्यांना थोडासा मुंड्यामध्ये खेचल्यासारखं होतं म्हणून आपण मुंडा इथं 6 इंच घेतलेला आहे. बरोबर, ठीक आहे. तर आता आपल्याला इथं गळा रुंदी झालेला आहे, शोल्डर झालेला आहे, मुंडा घेतलेला आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला इथं पाठीमागचा आणि समोरच्या मुंड्याला आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. पाठीमागचा मुंडा आपल्याला 1.5 इंचाचा, समोरचा मुंडा आपला 1 इंचाचा. 2 मुंड्याचे आकार आपल्याला परफेक्ट द्यायचे असतात. आता आपण इथंही बरोबर सेम माप टाकायचं आहे, म्हणजे 9.5 प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन. हे बघा हे असं. आणि हे जे आहे ते कमरेचं माप मी काढत नाही, असं जरी माप टाकलं तरी आपलं माप फिटिंगमध्ये आपले ब्लाऊज कधीही चुकत नाही, परफेक्ट येतात. त्यामुळे असं तुम्ही माप टाकलं तरीही चालतं. आता हे मुंडेचे आकार देऊन घ्यायचे आहेत आपल्याला. आता 1.5 इंचाचा जो मुंडा आहे त्याला आकार देताना आपल्याला ह्याचा मध्य काढायचा आहे. हे जेवढं अंतर येईल तुमचं 6 इंच आहे, 3 इंचाला आपल्याला मध्य काढून घेतला. 3 इंचाला मध्य काढल्याच्या नंतर आता आपल्याला इथून आकार द्यायला सुरुवात करायची आहे मुंड्याला. अशा पद्धतीने आपण हा मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. खोलगट मुंड्याचा आकार आला ना तरच आपला ब्लाऊज असा भाईमध्ये व्यवस्थित जॉईंट होतं, समोरच्या भागाला पाठीमागच्या भागाला. आणि आपली भाई आहे व्यवस्थित जोडले गेल्यामुळे आपला मुंडा ह्या परफेक्ट येतो. बघू शकता असा मुंड्याचा गोल आकार एकदम व्यवस्थित आलेला आहे. आता 1 इंचाला आकार देताना इथूनच सुरुवात करायची, म्हणजे जे आपल्या छातीचा चौथा भाग आहे तिथून शिलाई मार्जिन सोडून आणि आकार कुठपर्यंत द्यायचा आहे इथपर्यंत, जे मध्ये काढला आपण तिथपर्यंत. मुंड्याला आकार देताना प्रॉब्लेम होतात ना तर त्यावेळेस तुम्ही हे अशा पद्धतीनं द्यायचं. बघू शकता मुंड्याचे आकार असे खोलगट आले पाहिजे. आता मुंड्याचं झालेलं आहे. आता आपण इथं एकपट्टी म्हणजे क्रॉसपट्टीचं माप टाकू. एकपट्टी आपण फिटिंगच्या बाजूला 2.5 इंच घ्यायची आहे, इकडच्याही बाजूला 2.5 इंच घ्यायचं आणि वरती अर्धा इंच 3 इंच घ्यायचं, म्हणजे 2.5 आणि 3ची एकपट्टी आपल्याला 38 साईजच्या मापासाठी ठेवायची आहे. इथं तुम्ही 3.25 इंच घेतलं तरीही चालेल, पण 3 इंच घेतल्यानंतर आपलं माप आहे ते बरोबर येतं. आता इथं आपण आडव्या म्हणजे 2.5 इंचाचा बॉक्स केला, तिथं 3 इंचावरती परत एकदा 3-3.25 इंचावरती मार्किंग करायचं आणि हे जे आहे ते आपण कर्वमध्ये जोडून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्या असं कर्व दिल्यामुळं काय होणार, क्रॉसपट्टी व्यवस्थित येणार आणि बरोबर आपली कटोरी ही व्यवस्थित येणार. त्यामुळे हा असा आपण आकार देऊन घ्यायचा आहे. हे झालेलं आहे आपलं क्रॉसपट्टीचं माप, मुंडा, समोरील गळा. आता आपण कटोरीचं माप टाकूया. कटोरीचं माप टाकताना नेहमी आपण छातीचा चौथा भाग आणि जे शिलाई मार्जिन आहे याचा मध्य काढतो, म्हणजे 9.5 अधिक 1.5 बरोबर 11 इंच. 11चा मध्य आपल्याला किती घ्यायचा आहे 5.5 असा मध्य काढायचा आहे. डबल फोल्ड टेप करायचा, जितकं अंतर येईल तुमचं ह्याचा मध्य काढून घ्यायचा आहे. हे झालेलं आहे. आता आपल्याला दुसरं माप टाकायचं आहे, म्हणजे 1 इंचाचा मुंडा जो आहे तिथून खाली बरोबर आपल्याला 2.5 इंचाला एक मार्किंग करून घ्यायचं आहे. समोरील जो गळा आहे तिथं आपण 1 इंचाला एक मार्किंग करायचं आहे.
हे 1 इंचाचं मार्किंग, हे 2.5 इंचाचा एक पॉईंट आणि हा मध्ये काढलेला पॉईंट फक्त आपल्याला जॉईंट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। तर बघू शकता कटोरी आपली व्यवस्थित येते। अशा पद्धतीने तुम्ही कटोरीला आकार दिला ना तर तुमची कटोरी बिलकुल चुकत नाही। कुठलंही तुमचं माप असू द्या, कुठल्याही साईजचं किंवा कुठल्याही प्रकारचा साईज, त्यामुळं ब्लाऊज आपला परफेक्ट येतो। तर आता आपलं हे बरोबर मार्किंग झालेलं आहे। आपण हे कट करायचं आहे। कट करताना आपण इकडच्या बाजूने कट करून घ्यायचं आहे। सुरुवातीला मुंडा आहे तो 1.5 इंचाचा कट करायचा। आणि गळा रुंदीला जर पाठीमागचा गळा तुमचा समोरच्या गळ्यापेक्षा कमी असेल तर गळा रुंदीला कट द्या आणि दोन्ही पार्ट वेगळे वेगळे कट करा। आपला समोरचा गळा जर पाठीमागच्या गळ्यापेक्षा जास्त असेल तर दोन्ही पार्ट तुम्ही इथं कट करू शकता आणि मग सेपरेट केले तरीही चालतात। हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा। हे आपण कट केलेलं आहे। तर आता आपण दोन्ही पार्ट काय करायचे आहेत, वेगळे वेगळे करून घ्यायचे आहेत, पाठीमागचा समोरचा। आता हे पाठीमागचा पार्ट आपण साईडला ठेवूया 2 मिनिटासाठी। सुरुवातीला आपण 1 इंचाचा मुंडा कट करून घेऊ। हा मुंडा कट करायला बिलकुल विसरायचं नाही आणि त्याच्यानंतर आपण एक पट्टीचं माप काढूयात बाजूला कट करून। आणि मग आपली कटोरी कट करून घ्यायची आहे। बघू शकता आता कटोरी तयार आहे आपली। एक पट्टी आहे, समोरील भाग आहे आपलं साईड पट्टी, हे तयार आहे। आपण आता पाठीमागच्या भागाचं कसं कटिंग करायचं ते बघूयात। हा मुंडा आहे आपला, हा आपला गळा आहे। तर पाठीमागच्या गळ्याची जेवढी तुमची उंची आहे तेवढी तुम्ही इथं घेऊ शकता। तर आपल्याला पाठीमागच्या गळ्याची उंची तयार आहे ती 9 आहे। मग अर्धा इंच मार्जिन, 9.5ला मार्किंग केलं। गळा रुंदी आपण 2.5 इंच घेतलेली, इथंही आपण 2.5 इंचाला हे आपण केलेलं आहे आणि अशा पद्धतीने गोलाकार देऊन घ्यायचा आहे। हे झालेलं आहे आपल्या पाठीमागच्या भागाचं कटिंग। तर आता पाठीमागचं पण कटिंग झालेलं आहे, समोरचं कटिंग झालेलं आहे। आता आपण कटोरी कशी वाढवू ते बघूयात। आता सुरुवातीला ही जी कटोरी आहे ती आपली जशास तशी कटोरी आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे। म्हणजे कटोरीला काहीच बदल नाही करायचा, फक्त जशी आहे तशी मार्किंग करायची। आता हे जशास तसं मार्किंग केलेलं आहे। त्याच्यानंतर आपल्याला कटोरी वाढवण्यासाठी हा जो पार्ट आहे कटोरीचा, हा खालचं जे माप आहे जितकं येईल त्याचा मध्ये काढायचं आहे आपल्याला। आपलं हे आलेलं आहे 5.5 इंच, 5.5चा मध्ये असा डबल फोल्ड टेप करायचा आणि हे असा मध्ये काढून घ्यायचा आहे। असा मध्ये काढल्याच्यानंतर जिथं मध्ये आलेला आहे आपला तिथं खाली बरोबर 1.5 इंच घ्यायचं आहे। त्याच्यानंतर 38 साईजचा कटोरी आहे त्यामुळे दोन्ही साईडला आपल्याला 1.5 इंच वाढवून घ्यायचं आहे। तर 38च्या आतले असेल तर 1.25 इंच घ्या, 28 आणि 30च्या असेल तर तुम्ही 1 इंच इथं वाढवून घ्यायचं आहे साईडला, म्हणजे कटोरी साईजनुसार आपली बरोबर येते। आणि आता हे आपल्याला बरोबर असं आता आपल्याला हे पॉईंट आहे इथं काहीच न घेता समोरच्या गळ्याला जशास तसं मार्किंग करून घ्यायचं आहे क्रॉस। आणि आपण इकडच्या बाजूला फक्त इथं 1/2 इंच मार्जिन घेऊन या 1/2 इंचाचं मार्जिन घेत हा पॉईंट वाढवत आपल्याला हे जे 1.5 इंच जे आहे आपण घेतलेलं कटोरी वाढवण्यासाठी त्या पॉईंटला आपल्याला जॉईन व्हायचं। म्हणजे आपण आपली कटोरी आहे ती जितकी आपल्या साईजला लागेल तेवढी कटोरी आपली तयार होते। तर अशा पद्धतीने आपण कटोरीचं पण मार्किंग करून घेतलेलं आहे। तर बघा इथं मी तुम्हाला फक्त एकच साईडचं माप काढलेलं आहे। एक साईड कुठलंही गणित न करता
काय होतं, कुठली साईज आहे मग त्याचा चौथा भाग करणं हे करत बसण्यापेक्षा फक्त आपण काय केलेलं आहे, एक साईडचं माप घ्यायचं, जे नंतर येईल त्यामध्ये तुम्हाला 1.5 इंच मिक्स करायचं आहे आणि पेपरवरती आपल्याला माप टाकायचं आहे, म्हणजे आपलं माप साईज न काढता परफेक्ट येतं. तर मी इथं तुम्हाला सहज सोप्या पद्धतीनं कटोरी ब्लाऊजचा 38 साईजच्या कटिंग दाखवलेलं आहे. कटोरी बघू शकता तुम्ही किती व्यवस्थित आलेली आहे. परत काय करायचं, हे टोक आहे ते ह्या टोकवरती ठेवायचं. तर थोडं क्रॉस आहे ते थोडंसं आपण गोल राऊंडमध्ये कट करून घ्यायचं आहे, म्हणजे आपला कटोरीचा आकार आहे तो गोल येतो. हे असं करून घेतल्यानंतर आता बघा आपण कटोरी तयार केलेली आहे. आपली एक पट्टी आहे, साईड पट्टी, आणि हा आपला पाठीमागचा भाग. तर बाही कटिंगच्या व्हिडिओची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तिथं जाऊन तो व्हिडिओ तुम्ही बघा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला जर तुम्ही आणखीन जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर लाईक आणि शेअर करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.